हॉटेल मंत्रीचं उद्घाटन झालं अतुल सावे सरांच्या हाताने, त्याबाबत आपले मत काय आहे? नमस्कार, मी हॉटेल मंत्रीचा संचालक आदित्य जोरे. आपली मुख्य शाखा ही जे भवानी नगरमध्ये आहे. अच्छा. आपल्याकडे प्युअर व्हेज आणि तिकडच्या शाखेला नॉनव्हेज अशी सुरुवात आपण तिथनं केली. आणि आपल्या शेंद्र्यामध्ये शाखा क्रमांक 2 ही आपण प्युअर व्हेज आणि फॅमिली रेस्टॉरंट आपण शेंद्रा MIDCमध्ये नागरिकांच्या सेवेमध्ये आपण चालू केलेली आहे. अच्छा. आपला फार दिवसापासून प्रयत्न होता की जालना रोड बघतो आपण, संभाजीनगर ते जालना रोड ज्या काही ट्रॅव्हल्स जातात, त्याच्यानंतर जे काही नागरिक प्रवास करतात, यांना प्रत्येक ठिकाणी नॉनव्हेज आणि व्हेज नॉनव्हेज अशा भरपूर ठिकाणी हॉटेल आहेत. पण छत्रपती संभाजीनगर ते जालना या रोडवर जेव्हा नागरिक प्रवास करतात त्यांना प्युअर व्हेज आणि एक स्पेशल काहीतरी नवीन खाण्यासाठी अशी कुठली हॉटेल या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आपण असा निर्णय घेतला होता की आपल्याला शाखा क्रमांक 2 ही शेंद्रा MIDCच्या आसपासच ओपन करायची आहे आणि आपल्याला एक चांगल्या आणि एक मेहनती व्यक्तीला ती शाखा द्यायची. तर आपण शाखा क्रमांक 2 हे जयंत लचुरे म्हणून आहेत, सरांना आपण शाखा दिलेली आहे. आणि हे उत्कृष्ट असे छत्रपती संभाजीनगरचे फोटोग्राफर आहेत. त्यांचा फोटोग्राफीचा बिझनेस आहे, पण त्यांना एक बिझनेसची आणखीन एक आवड असल्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये थोडासा इंटरेस्ट दाखवला, त्यांना थोडीशी इच्छा झाली. त्याच्यामुळे त्यांनी माझ्याशी संपर्क केल्याच्यानंतर आपण त्यांना आपली क्वालिटी टेस्ट करून दाखवली, जी की आपल्या तिकडे त्यांना व्हेजच चालू करायचं होतं. तर आपल्या तिथे येऊन आपली व्हेज नॉनव्हेज ही प्रथम शाखा आहे, मुख्य शाखा. तर त्यांनी तिथं स्पेशली व्हेज ट्राय केलं आणि त्यांना व्हेजमध्ये आपल्याकडे स्पेशल विदर्भातली क्वालिटी एवढी बेस्ट वाटली की त्यांनी आपल्याला शाखा मला अशी 2 नंबरची शाखा तुम्ही द्या असं त्यांनी मला सांगितलं. तर आपण त्यांना होकार देऊन आपण त्यांना शाखा क्रमांक 2 शेंद्रा या ठिकाणी आपण त्यांना दिलेली आहे. आणि आज अतुलजी सावे साहेब महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि एक आमचे चांगले नेते आणि माझे मार्गदर्शक त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन पार केलेलं आहे. सर, तुम्ही जे नाव ठेवलं मंत्री, हे कसं काय कोण? हे मला अगोदरपासनं एक फार म्हणजे मी पॉलिटिक्समध्ये राजकारणामध्ये अगोदरपासनं थोडंसं मला आवड आहे. कॉलेज लाईफमधनंच मी जनसेवा म्हणजे नागरिकांची ज्या काही सेवा असतील, वयोवृद्ध स्कीम असतील किंवा अजून काही नागरिकांच्या ज्या काही सेवा करता येईल, कोविडमध्ये भरपूर आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर सेवा केली. मला एक 8 ते 10 वर्षापासून एक राजकारणाची आवड होती आणि त्यामुळे मी असं मंत्री कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, केंद्राचे मंत्री, असं हा मंत्री हे शब्द माझ्या फार कानावर पडायचा. तर मी असं दुसरं नाव न देता एक राजकीय क्षेत्रामधलंच एक मंत्री हे नाव मी निवडलं आणि ते नाव मी माझ्या शाखेला दिलं. त्यानंतर आता माझी शाखा नंबर 2 ही सुद्धा नव्याने ओपन झाली. सर, आता मंत्री अतुलजी सावे यांनी याचं उद्घाटन केलं, त्याबद्दल आपली भावना काय आहे? सावे साहेबांनी माझ्या शब्दाला मान ठेवून आणि मी साहेबांना काल भेटल्याच्या नंतर साहेब मला म्हणे, अरे येतो, नक्कीच येतो. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये खूप सारे प्रोग्राम आहे. काही नागरिकांच्यासाठी वयोवृद्ध नागरिकांसाठी स्कीम असतील, काही अपंगांसाठी स्कीम असतील, काही सप्ताह असतील, काही भक्तगीती वगैरे असतील, असे भरपूर शहरामध्ये कार्यक्रम असताना देखील साहेबांनी मला आज एक उद्घाटन प्रसंगी वेळ देऊन आपल्या शाखा क्रमांक 2 या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलं. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आपल्या हॉटेलचं ओपनिंग झालं मंत्री सावे साहेबांच्या हाताने, तुमचं काय मत आहे? आता हे संभाजीनगर हे शहर आपलं एक खवय्ये साठी पण नावाजलं जाणारं एक शहर झालेलं आहे. अच्छा. पण आता आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं गेल्यानंतर 50 किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर जेवणाची टेस्ट आणि चव बदलते. पुढे तिकीट खातात, पुढं काय नमकीन खातात, समथिंग म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये व्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये प्रकार बदलत जातात. तर आपण एक विदर्भातला इथला एक टेस्ट आपण एका संभाजीनगरला देण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे. आणि अतुल सावेंनी तर ऑलरेडी त्यांचा हातपाठीशी असतोच आमचा. त्यांनी पण आज आम्हाला त्यांचा वेळ नव्हताच ॲक्च्युली आणि त्यांच्यासाठीच आम्ही थांबलो. इतक्या दिवस आम्ही करत बसलो काम की बाबा त्यांचा वेळ भेटायला तेव्हा करू. पण आता एक वेळ त्यांनी दिला, एक मार्गदर्शन दिलं की होईल सगळं चांगलं. आणि एक फोटोग्राफर या नात्याने एक कसं आहे की फूड बिझनेस इंडस्ट्रीमध्ये येणं थोडासा एक वेगळा माझ्यासाठी अनुभव होता हा. तर एकदम बघू म्हटलं की आम्ही या सगळ्या थाल्या वगैरे आम्ही टेस्ट करून बघितल्या, त्याची चव बघितली आणि निवड अशा विदर्भाच्या टेस्ट देणारे यांचे मामा पण आहेत जे की ते स्वतः बनवतात. त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीबद्दल सांगितलं. पण एक संभाजीनगरला एक
व्हेजमध्ये आपण नाही काय चांगल्या प्रकारचा एक टेस्ट आपण संभाजीनगरला देऊ शकतो. त्या अशा अनुषंगाने आम्ही हा एक प्रयत्न केला. आणि सर आता तुम्ही उद्घाटन झालं मंत्री सावे साहेबांच्या, याच्यासाठी आता तुम्ही काही ऑफर वगैरे ठेवलेले आहे का? ऑफर वगैरे तर ऑलरेडी व्हेजमध्ये आपण जे थालीचे रेट असतात, आता आम्ही सगळ्यात पहिले विचार केला की हा कामगार वर्ग आपल्या इथला आहे. आता पक्षाच्या पद्धतीनं अतुल सावेंच्या यांच्या मार्गदर्शनातून यांच्या कामगिरीतून ते 100% एखाद्या कंपनीमध्ये वर्कर लोकांना चांगलं काम भेटावं यासाठी काम करतात. पण त्यांच्याच थ्रू आम्हाला वर्कर लोकांना पण कमी पैशामध्ये जेवण कसं भेटेल त्याबद्दल आम्ही याच्याबद्दल विचार केला की व्हेज थालीचे रेट किती ठेवायचे, काय ठेवायचे. आणि 100% आम्ही कामगार लोकांपर्यंत पोहोचणार, कारण की ते सगळं घरदार सोडून इथं राहायला येतात. त्यांच्याबद्दल पण काहीतरी विचार केला पाहिजे. तर मग सर्वस्वी विचार करून आम्ही हा पुढे घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्यात कधी तुम्ही नवीन शाखेचा विचार करणार का? 100% 100% आम्ही याचा विचार करू की मंत्री हॉटेल, ह्याचं नाव मंत्री आहे पण तळागाळातला कार्यकर्ता पण हा स्वतः मंत्री असा वाटतो. पण हा शब्द खूप हार्डफुली आहे, कारण की मंत्री या मागं पण खूप काही दम आहे आणि तो सगळ्यांचा विचार करतो. आणि आम्ही पण आमच्या हॉटेलच्या पद्धतीने आम्ही सगळ्यांचा विचार करून आम्ही कमी पैशामध्ये लोकांना कसं टेस्ट देता येईल. आणि इकडची नाही तर विदर्भाची, आम्ही कोकणी पण इथं आणायचा प्रयत्न करू, आम्ही मालवणी आणायचा प्रयत्न करू. सगळ्या पद्धतीचं खवई याचा आपण इथं देण्याचा प्रयत्न करू. जाता जाता ग्राहकांना काय संदेश देऊ इच्छिता? या तुम्ही नक्कीच आमच्या हॉटेलचं एकदा तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्ही जेवण करून बघा. तुम्हाला आवडलं तर नक्कीच आम्हाला त्याच्याबद्दल रिव्ह्यू द्या. एवढंच. तर आता सगळ्यात पहिले तर तुमचे आभार मानतो. ते आम्हाला जनतेपर्यंत आणि नागरिकांपर्यंत आणि खवय्यांपर्यंत पोहोचणार, त्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि सगळ्यांना तुमच्या मीडियाच्या मार्फत एवढंच सांगतो, आपली हॉटेल शाखा क्रमांक 2 शेंद्रा या ठिकाणी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट 102% आणि स्पेशल विदर्भातली एक नवीन चव आपल्यासाठी आपण इथे घेऊन आलेलो आहे. तर आपल्या जवळपास जे काही आपले सोशल मीडियावर आपले काही व्हिडिओ बघताय किंवा आपल्या न्यूज जे कोणी बघतील, मी त्यांना एवढीच एक विनंती करतो की आपण एकदा नक्की येऊन अवश्य टेस्ट करावं. धन्यवाद.